हम्म. तर आज सुद्धा आपण सपोर्ट रेजिस्टन्सचाच प्रकार पाहणार आहे. पण आतापर्यंत आपण जे सपोर्ट रेजिस्टन्स जे पाहिले ते हॉरिझॉन्टली होते आणि जे आपण म्हणजे ट्रेंड लाईन शिकणार आहे त्याला मी सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच बोलतो. पण हे डिग्री वाईज असतात, म्हणजे एक कोनात असतात ते, बरोबर. तर थोडक्यात ट्रेंड लाईन्स ही सुद्धा एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स आहे. आता अप ट्रेंडमध्ये मार्केट इथून वर गेलं खाली आलं, परत इथून वर गेलं खाली आलं, परत वर गेलं खाली आलं. आता ज्यावेळेस आपण ह्याचे लो एकमेकांना अशी एक लाईन आपण ड्रॉ करतो, तर तिचे जे त्याला आपण काय म्हणतो, हायर लो, हायर लो आपण ज्यावेळेस मार्क करतो त्यावेळेस ते पूर्ण एका लाईनीत येत असतात. त्यामुळं आपण नाही का त्याला एक म्हणजे मार्केट काय करत असतं, ह्या लाईनीला ज्यावेळेस येत असतं त्यावेळेस टच केल्यानंतर मार्केट एक प्रकारचं सपोर्टच घेत असतं, बरोबर. ते आपण चार्टवर सुद्धा पाहणार आहे कशी लाईन असते ते. त्यानंतर इथं सुद्धा आपण जो प्रत्येक वेळेस लोअर सॉरी हायर लो बनत मार्केट ज्यावेळेस खाली पडत असतं त्यावेळेस आपण हायर लोला मार्क करून एक अशी म्हणजे एका लाईनीत जर हायर लो जर बसत असतील तर त्याला आपण ट्रेंड लाईन म्हणलं जातं आणि डाऊन ट्रेंडमध्ये हे रेजिस्टन्सचं काम करत असते. तर काही उदाहरणं पाहू. आता इथं पहा, हा लो आता हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो, हायर आहे, बरोबर. तर ह्या लो पासून ह्या हायर लोला मार्क केलं तर एका लाईन मध्ये मार्केट अप साईडला गेलेलं आहे, बरोबर. ज्या वेळेस असं तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर मार्केटचं म्हणजे जसं आधी बी मी तुम्हाला बोललो होतो की हा काय आहे, थोडक्यात हा सपोर्ट आहे, धरून चाला खालच्या साईडला आहे, मार्केट इथून वरती पुश केलं जाते ना, मग ते आहे आपल्यासाठी काय आहे, एक सपोर्टचं काम करते. सपोर्टला कोण असतात, बायर्स असतात, बरोबर. ज्यावेळेस सपोर्ट ब्रेक होतो त्यावेळेस तो काय याचं काम करत असतो, रेजिस्टन्सचं काम करत असतो, बरोबर. ज्यावेळेस इथं ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला मार्केट ब्रेक करतं त्यावेळेस मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता असते. ओके, लक्षात येत आहे का, काय याच्यात डाऊट आहे का, ट्रेंड लाईन समजलं नाही असं रिपीट करतो आहोत तर मी परत. सराम, प्रशांत, दत्तात्रय, शुभांगी, शशिकांत, सुयोग, सौरभ, प्रतीक असेल तर विचारू शकता. एक्झाम्पल 2 पाहू. सेम इथं बी काय करते मार्केट, लो हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो करत असं मार्केट वर चालले. ह्या लो पासून जर अशी लाईन ड्रॉ केली तर प्रत्येक हायर लोला मार्केट टच करते, म्हणजे एका लाईन मध्ये चालू आहे. तर ही जी लाईन आहे एक सपोर्टचं काम करते. ज्यावेळेस सपोर्ट ब्रेक होणार आहे, सपोर्ट ब्रेक कधी होणार आहे, त्यावेळेस मार्केटमध्ये सेलर जास्त आलेले असणारे बायरच्या बदल्यात, आणि आधीचे जे बायर्स होते त्यांचा स्टॉप लॉस गेल्यामुळं किंवा मार्केटचं सिच्युएशन पाहून ते बाहेर निघणार आहेत आणि तिथून पुढं मग मार्केट डाऊनफॉल होण्याची शक्यता राहते. तिसरं उदाहरण, इथं सेम तसंच लो हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर लो असं करत मार्केट चाललेलं आहे. लो पासून हायर लो पर्यंत मार्क केले, तिथून पुढे एका लाईनीत मार्केट आपलं थोडक्यात एक सपोर्टचं काम करत मार्केट पुढं चाललेलं आहे. चौथं एक्झाम्पल पाहू. सेम इथं बी तसंच मार्केट ही जी एक ट्रेंड लाईन तयार होते हा, तिथं वेळोवेळी मार्केट काय करते, सपोर्ट करते. सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता असते. प्रश्न होते कोणाला. सर ट्रेंड लाईन काढताना बॉडीचं हे पकडायचं का शॅडोचं पण हे केलं तरी वीक पकडायची. हॅलो.
हा चालतंय सर. ओके. हा वीक आणि हे बॉडी दोन्ही पैकी एक कोणतं असेल तरी चालतंय का? हा चालतं. आता इथं वीक पासून ड्रॉ केलाय बरोबर. आता इथं हो. म्हणजे मॅक्झिमम जास्तीत जास्त पॉइंट टच झालेले पाहिजे. ओके सर. हा ओके. मग कधी तुम्ही बॉडीला लावू शकता, कधी तुम्ही वीकला लावू शकता. आता इथं पहा, लो हायर लो, जे मार्केट अप ट्रेंडला चालू आहे. आता हे जेवढे हायर लो आहेत त्याला पूर्ण मार्केट म्हणजे एक ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती पूर्ण टच करत आहे. त्यामुळं हा एक चांगला मार्केटचा नाही का, म्हणजे ह्या ट्रेंड लाईनला मार्केट प्रत्येक वेळेस सपोर्ट घेते आणि ज्या वेळेस सपोर्ट ब्रेक होतो तिथून मग मार्केट डाऊन साईडला फॉल करण्याची शक्यता राहते. ओके, हे लक्षात आलं. ओके सर. ओके. आता एक आपण ब्रेकडाऊनचं पाहिलं, आता हे ब्रेकआउटचं पाहू. म्हणजे मग आता हे जे मागची जी उदाहरणं आपण पाहिली होती की मार्केट त्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून खाली जात होतं. आता ही जी ट्रेंड लाईन आहे ही काय आहे, थोडक्यात एक रेजिस्टन्सचं काम करते बरोबर. आता इथं मार्केट काय करते, डाऊन फॉल करते. हाय परत हा लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो करत मार्केट डाऊन साईडला येते. ज्यावेळेस ह्या फर्स्ट हाय पासून पुढं लाईन ड्रॉ केली तर अनेक जे लोअर हाय आहेत त्याला मार्केट काय करते, एक प्रकारचं रेजिस्टन्स घेते. तिथं मार्केटमध्ये सेलर्स हे ऍक्टिव्ह होत आहेत. म्हणजे थोडक्यात ते ट्रेंड जो चालू आहे त्याला ट्रेंडला फॉलो होत आहे मार्केट. त्यामुळे याला ट्रेंड लाईन म्हणलं जातं. त्यानंतर काय झालं, ज्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक करतो त्यावेळेस मार्केटमध्ये हे बायर्स जास्त आलेले असतात. मग तिथून मार्केट वर जाण्याची शक्यता असते. दुसरं एक उदाहरण पाहू. हाय लो, हा लोअर लो, लोअर लो, परत हा लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, लोअर लो करत मार्केट डाऊन साईडला फॉल करत आहे. ह्या हाय पासून जेवढे जमतील तेवढे लोअर हाय मार्क करायचा प्रयत्न केला. इथं बऱ्यापैकी ते एका चांगल्या अंशतः ट्रेंडमध्ये म्हणजे लाईनमध्ये येत आहेत. तर जे हा एक रेजिस्टन्सचं काम करणार. ज्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक होणार आहे तिथून मग मार्केट अप साईडला जाण्याची शक्यता असते. कारण ज्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक होतो त्यावेळेस मार्केटमध्ये हे बायर्स आलेले असतात. ओके, अजून एक उदाहरण पाहू आणि ह्यातलं जे कामाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला मग मी सांगतो. आता आता थोडक्यात पहा, सर्व लोअर हायला मार्क केलेले, ब्रेक झालं लोअर हाय. म्हणजे आता इथं पाहिलं तर एक गोष्ट तुम्हाला जाणवून, आता हा लोअर हाय करत मार्केट खाली आलेलं आहे बरोबर. इथं काय झालेलं आहे, मार्केटनी ट्रेंड लाईनला तर ब्रेक केलं पण सोबतच आपला जो डाऊन ट्रेंड होता त्याला अप ट्रेंडमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं. तर ही एक गोष्ट तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट अप ट्रेंडमध्ये जातं त्या टायमिंगला ही गोष्ट तुम्हाला पाहायला मिळू शकते. आता इथं पहा, मार्केट डाऊनला होतं बरोबर. डाऊन नंतर काय झालं, मार्केटने ही ट्रेंड लाईन ब्रेक केली बरोबर. ट्रेंड लाईनला ब्रेक केल्यानंतर ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडमध्ये आलं मग तिथून चांगला मार्केटमध्ये ट्रेंड आला. ओके, डायरेक्ट ट्रेंड लाईन ब्रेक केले की बऱ्यापैकी लोक बाईंग साईडचा प्लॅन करत असतात, पण तसं करणं चुकीचं आहे. थोडं चार्टवर सुद्धा दाखवतो. ओके,
तर मार्केट डाऊन ट्रेंडनी खाली चाललेलं आहे बरोबर. आता आपण ह्याचे जे हाय आहेत ह्यांना मार्क करून एक ट्रेंड लाईन तयार केलेली आहे बरोबर. आता मार्केट जर इथं पाहिलं ह्याला ब्रेक केलंय बरोबर. ब्रेक करायच्या आधी काय केलंय मार्केटनी, हा एक ही जी लेवल आहे का, ही लेवल कोणती आहे की एक धरून चालू व्यवस्थित थोडं डीप मध्ये सांगतो. आता इथं पहा हा हाय आहे, त्यानंतर हा लो तयार झाला. सॉरी हा हाय आहे, त्यानंतर हा लो तयार झाला, त्यानंतर हा लोअर हाय तयार झाला, त्यानंतर हा लोअर लो तयार झाला, त्यानंतर हा मार्केटने काय केलं, परत हा तिथं एक लोअर हाय तयार केला. पण मार्केट काय केलं, त्यानंतर हा एक हायर लो तयार केला आणि मार्केटने ब्रेक केलं बरोबर. याचा अर्थ काय, मार्केट अप ट्रेंडकडे शिफ्ट होत आहे. मग त्या टायमिंगला आपण मार्केटमध्ये अप साईडचा ट्रेड घ्यायला आपण सुरुवात करत असतो. ओके. आता ह्या एक एक्झाम्पलला मार्केट खाली आले, पण खाली आले ह्याच्यामध्ये एक तुम्ही उदाहरण पाहू शकता. आपण काय सांगितलं होतं, रेजिस्टन्स ज्यावेळेस मार्केट ब्रेक करतं त्यावेळेस ते सपोर्टचं काम करत असतं. तर इथं सुद्धा ही जी आपण ट्रेंड लाईन ह्याला आपण म्हणतो, ह्याला आपण काय म्हणतो, एक रेजिस्टन्स म्हणत आहे. रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होणार असतो त्यावेळेस तो सपोर्टचं काम करत असतो. तर इथं काय झालं, हा रेजिस्टन्स होता, मार्केटने ब्रेक केला, मार्केट थोड्या वेळ इथं साईडवेज थांबलं, त्यानंतर खाली आलं आणि बराबर या ट्रेंड लाईनच्या जवळ आल्या मार्केटने सपोर्ट घेतला. का तर हा जो रेजिस्टन्स होता तो रेजिस्टन्स पुढे जाऊन सपोर्टचं काम करायला सुरुवात केली. आता इथं जर आपण पाहिलं व्यवस्थित, ही काय आहे, आता आपण मागे शिकलेलो हॅमर कॅन्डल आहे. हॅमर कॅन्डलचा आपल्याला दिसल्यावर काय करायचे, हाय मार्क करायचा बरोबर. हायच्या वरती कोणत्या कॅन्डलनी क्लोजिंग दिले, ह्या कॅन्डलनी क्लोजिंग दिल्या, इथं तुमची एंट्री, ह्या कॅन्डलच्या खाली तुमचा स्टॉप लॉस आणि मार्केट मग इथून वर जाण्याची शक्यता. ओके. ट्रेंड लाईन लक्षात आली कशी असते, त्याच्यावर ट्रेड कसा करायचा आहे आपल्याला. ज्यावेळेस मार्केट या रेजिस्टन्सला ब्रेक करण, या ट्रेंड लाईनला ब्रेक करण आणि परत त्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट घ्यायला येईल, ज्यावेळेस सपोर्ट ट्रेंड लाईनचा मार्केट घेईल त्या टायमिंगला आपल्याला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून अप साईडचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके. अजून एखादं उदाहरण पाहू आपण. अशी एक ट्रेंड लाईन बनलेली आहे. आता इथं मार्केटनी परत काय त्याला आलंच नाही, डायरेक्ट मार्केट डाऊन साईडला फॉल केला. ओके. आता अशी एक कंडिशन तुम्हाला सांगतो, आपल्याला खरे स्टॉप लॉस कुठं असतात या गोष्टी पाहिजेत. त्यावेळेस ही मार्केट काही लोक परत मार्केटनी म्हणजे आता हा सपोर्ट म्हणून काम करतोय, सपोर्ट नंतर जे मार्केट परत माघारी रेजिस्टन्स घ्यायला येणार त्या गोष्टीला आपण रिटेस्ट म्हणत असतो. ज्यावेळेस मार्केट रिटेस्टला येतं त्यावेळेस कितीतरी लोक ट्रेड घेत असते. म्हणजे जे आपण हे जे उदाहरण पाहिलेलं आहे मागचं, जे आधी तुम्हाला सांगितलं ते, तर हे मार्केट काय करायला होतं, वरून जाऊन ह्या ट्रेंड लाईनच्या तिथं रिटेस्ट करायला आलं होतं. काही ठिकाणी रिटेस्टला मार्केट येत नाही किंवा काही लोक रिटेस्टची वाट न पाहता सुद्धा काही बरीच लोक ट्रेड करत असतात. समजा त्यांनी जर इथं ट्रेड घेतला इथं, तर त्यांचा स्टॉप लॉस असतो ह्याच्यावरती आणि टार्गेट, मग टार्गेट नाही महत्वाचं, महत्वाचं आहे स्टॉप लॉस कुठे, तर स्टॉप लॉस ह्याच्यावरती असतो. म्हणजे एक थोडक्यात सांगायचं झालं तर ड्रॉ करून दाखवतो. अशी एक ट्रेंड लाईन आहे आणि मार्केट काय केलं,
मार्केटने नंतर ती ट्रेंड लाईन काय केली, ब्रेक केली. ब्रेक केल्यानंतर मार्केट परत असं रिटेस्टला आलं आणि रिटेस्ट करून मार्केटने परत खाली फॉल दिला. तर हे जे कंडिशन आहे, ह्या कंडिशनला तुमचे स्टॉप लॉस कुठं असणार आहे त्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा व्यवस्थित जाणून घ्या. आता काही लोकांनी जी इथं लगेच ब्रेक केल्यानंतर कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर ज्यांनी एंट्री केल्या त्यांचा स्टॉप लॉस इथं किंवा इथं असण्याची शक्यता आहे. ज्यानंतर ज्यांनी रिटेस्टला मार्केटमध्ये सेलिंगची म्हणजे ट्रेड करण्याचा प्लॅन केला असेल त्यांचा स्टॉप लॉस इथं आहे. ओके, त्यानंतर अजून एक दाखवतो उदाहरण. हा, आता हे जे कंडिशन आहे की ही ट्रेंड लाईन थोडक्यात रेजिस्टन्सचं काम करत आहे. बरोबर, रेजिस्टन्स ब्रेक झाला त्यानंतर मार्केट या रेजिस्टन्सला येऊन इथं सपोर्ट घ्यायला सुरुवात झाली. तर ह्या कंडिशनला आपले स्टॉप लॉस कुठं म्हणजे बऱ्यापैकी लोकांचे स्टॉप लॉस कुठं राहणार आहेत, हा एक पॉईंट, हा एक पॉईंट. ओके, काहींचा इथं आधीमध्ये असू शकतात ज्यांनी आपल्या रिस्क रिवॉर्डच्या हिशोबाने स्टॉप लॉस लावलेले आहेत. ओके, ह्याच्यात काय कोणाला डाऊन ट्रेंड लाईन लक्षात आली? हॅलो हा बोला. सर, अपसाईडचा कॉल घ्यायचा म्हणजे आपल्या इंडियन मार्केटनुसार सी घ्यायचा का पी घ्यायचा? आपलं इंडियन मार्केटचा कोर्स नाही ना, आपलं फॉरेक्स मार्केटचं आहे ना. मग फॉरेक्स मार्केटमध्ये कोणता घ्यायचा कॉल? फॉरेक्स मार्केटमध्ये कॉलही नसतो आणि पुटही नसतो. फॉरेक्स मार्केटमध्ये साधं सिंपल बाय असतं आणि सेल असतं. पहिल्या दिवशी नव्हता का तुम्ही? होतं. मग त्यावेळेस आपण शिकलो की मार्केटमध्ये हो. ऑप्शन ट्रेडिंगच नाही, कॉल आणि पुट ही गोष्ट कशाची आली, ऑप्शन ट्रेडिंगची आली ना. हो, बरोबर. इकडे ऑप्शन ट्रेडिंगच नाही ना. तुमचं ऑप्शन ट्रेडिंग आलं की त्यासोबत प्रीमियम डिके आलं, त्यासोबत तुमची एक्सपायरी आली. इकडे ही गोष्टच नाही ना, ऑप्शन ट्रेडिंग ही गोष्टच वेगळी. लोकांना बाय आणि सेल असतं ना. हा, इकडे बाय आणि सेल साधं सिंपल. बरोबर. हा, तुम्ही बाय करा, किती बी दिवस होल्ड करा, काही प्रॉब्लेम नाही. सेल करा, किती बी दिवस होल्ड करा, किती पण दिवस तुमची पोझिशन राहू शकते. तुमच्या हाताने कधी पोझिशन काढायची. ओके, ओके. कॉल पुट मधनी बाहेर पडा थोडा. आता वेगळ्या काहीतरी गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार आहे. आता बऱ्यापैकी इंडियन मार्केटमधले ट्रेड तुम्ही ह्याला सुद्धा पाहत असताल यूट्यूबला. कितीतरी इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करणारे कितीतरी लोक आता फॉरेक्सकडे शिफ्ट व्हायला सुरुवात झाली. याचं कारण काय आहे की तुमचा कॉल पुट आणि त्याच्या मागं असलेली ते ग्रहण, प्रीमियम डिके, एक्सपायरी, परत सारखं सरकार ते लॉट साईजच बदलते, त्याच्यावर टॅक्सेस लावते. आधीच लोक एवढं स्ट्रगल करून पैसे कमवायचा प्रयत्न करतात, कसं तरी बळबळ पैसे कमवायचं. म्हणजे त्यांचं मुळात ते विनिंग रेट जो आहे एकदम कमी आहे. आणि त्यात जर एवढे जर सरकारचं नियम जर लावत असतील तर सक्सेस होण्याची शक्यता कमी होती. आणि फॉरेक्स मार्केटचा विषय काय आहे, जर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये 2 वर्ष लागणार असतील ना, तर फॉरेक्स मार्केट तुम्हाला 2 महिने खूप झालं. एवढं सोपं आहे. बाय सेल संपला विषय. ऑप्शन चेन नाही, तुमचा प्रीमियम डिका नाही, तुमचा डेल्टा, गामा, व्यागा, थेटा ह्या गोष्टींचा काही संबंधच येत नाही ना. बाय करा नाही तर सेल करा. जो तुमचा धरून चालत जीबीपी USDचा चार्ट आहे, तुम्ही बाय करा किंवा सेल करा. स्टॉप लॉस लावा, टार्गेट लावा, विषय संपला. तर बँक निफ्टीत करायला गेला तर काय आहे, तुमचं स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, कॉल कोणता घ्यायचा, पुट कोणता घ्यायचा, इन द मनी घ्यायचा, ॲट द मनी घ्यायचा, आउट ऑफ मनी घ्यायचा. मग त्यामध्ये त्याच्या सिच्युएशननुसार प्रीमियम डिके वेगवेगळं. बरोबर का? जसं बाबा आउट ऑफ मनी असेल तर जरा जास्त प्रीमियम डिके होतो. तुमचा ॲट द मनी असेल तर थोडा, म्हणजे सर्वात जास्त तर ॲट द मनीलाच प्रीमियम डिके होतो, कारण प्रीमियम तिथं जास्त असतो ॲट द मनीला. आणि त्यानंतर इन द मनी घेतलं
तर हाय ठीक आहे, पण त्याच्या स्पाईक कसले डेंजर असतात, ह्याच्यात तुमचा रिस्क रिवॉर्ड सुद्धा फॉलो होत नाही. म्हणजे तुम्ही चार्ट पाहणार बँक निफ्टीचा, मुळात बँक निफ्टीचं स्वतःचं काय नाही, बँक निफ्टी ही चालते कोणावर, त्या 15 बँकेवर. तुम्ही चार्ट पाहिला बँक निफ्टीचा, ट्रेड घेतला ऑप्शनमध्ये, स्टॉप लॉस उडला तुमचा बँक निफ्टीच्या चार्टवर, तो काही तुमचं मार्केट तिथपर्यंत आलं नाही, पण प्रीमियम डिकेने तुमचा स्टॉप लॉस उडावला. ह्या गोष्टी इकडे तुम्हाला फेस करायला मिळत नाही. ओके, ह्या गोष्टी लक्षात आल्या. हो. ओके, ट्रेंड लाईन सर्वांच्या लक्षात आली. आता इथून पुढे आपण शिकणार आहे चार्ट पॅटर्न. आता चार्ट पॅटर्नचे 3 प्रकार आहे, रिव्हर्सल पॅटर्न, कंटिन्युएशन पॅटर्न आणि बिलॅटरल पॅटर्न. म्हणजे थोडक्यात न्यूट्रल पॅटर्न धरून समजा. न्यूट्रल म्हणजे त्याला न्यूट्रल नाही म्हणता येत, की बाबा रिव्हर्सल जो पॅटर्न आहे तो ट्रेंडला रिव्हर्स करत असतो. कंटिन्युएशन पॅटर्न हा ट्रेंडला कंटिन्यू ठेवत असतो. आणि बिलॅटरल पॅटर्न्स हे मार्केटला कंटिन्यू सुद्धा करू शकतात आणि डायरेक्ट ट्रेंड सुद्धा चेंज करू शकतात. असे या 3 प्रकारचे चार्ट पॅटर्न असतात. आता ह्याच्यामध्ये पहा तुम्ही, एक साधं सिंपल धरून चाला. हे सुद्धा काय आहे, तुमचा सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा खेळ आहे. आता हा डबल टॉप पाहताय, ही जी नेकलाईन आहे याला नेकलाईन म्हणतात. डबल बॉटम पॅटर्न आहे, डब्ल्यू सारखा दिसतोय. ही जी नेकलाईन आहे ही कशाचं काम करते, या रेजिस्टन्सचं काम करते. आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर काय करायचं असतं, बाय करायचं असतं. त्यानंतर हा डबल टॉप आहे, त्याच्या खालची ही जी नेकलाईन, ही लाईन आडवी दिसते, ती काम करते सपोर्टचं. सपोर्ट ब्रेक झाल्यावर काय करायचे, सेल करायचे. त्यानंतर हा हेड अँड शोल्डर, ह्याचं बी सेम, तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर ह्याचं बी सेम, की बाबा हा एकच मिनटं, हा सपोर्ट आहे हा रेजिस्टन्स आहे. आता ह्या आहे रायझिंग वेज. आता इथं पाहू शकता, आपण आत्ताच ट्रेंड लाईन शिकलो. एक ट्रेंड लाईन आहे आणि एक वरून एक ट्रेंड लाईन आहे. ठीक आहे, ट्रेंड लाईनला म्हणजे हा पॅटर्न आहे थोडा, मग ही सुद्धा काय एक ट्रेंड लाईन आहे. आता ही वरली जी ट्रेंड लाईन जी आलेली आहे हे कशाचं काम करते, या रेजिस्टन्सचं काम करते. कारण इथं मार्केट टच करते आणि त्यानंतर काय करते, खालच्या साईडला फॉल करते. मग रेजिस्टन्स कशाला म्हणतात, की जिथं सेलर ऍक्टिव्ह असतात त्या पॉइंटला रेजिस्टन्स म्हणतात. त्यानंतर ही ट्रेंड लाईन अप साईडला झाली तर मार्केट काय करते, त्या लाईनला टच केलं की अप साईडला फेकलं जाते. म्हणजे ते काय करते, एक सपोर्टचं काम करते. बरोबर, सपोर्ट ब्रेक झाला सेल, रेजिस्टन्स ब्रेक झाला बाय. ओके, असं म्हणजे बऱ्यापैकी आपले पॅटर्न काम करत असतात. ओके, तर आज काय करू, डबल टॉप, डबल बॉटम, त्यानंतर हेड अँड शोल्डर आणि इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर एवढेच पॅटर्न शिकू. आणि उद्या मग बाकीचे सगळे राहिलेले पॅटर्न शिकून उद्यापर्यंत आपला क्लास उरकून घेऊया. ओके, तर उद्या नाही, सोमवारी आपला क्लास कंप्लीट होईल. उद्या रविवार सुट्टी राहते. ओके, आता तुम्हाला चार्टवर दाखवतो, जसं हे दाखवलं तसं. एक पहिले एक्झाम्पलच पाहूया. आता सुरुवातीला आपण पाहतोय डबल बॉटम, मार्केट काय चाललंय, खाली पडते. आणि खाली पडल्यानंतर मार्केटने काय केलं, एक लो तयार केला. लो तयार केल्यानंतर मार्केट परत वरती गेलं. आता ह्या पॉइंटला आपण काय म्हणणार, लोअर आहे, राईट. त्यानंतर मार्केटने काय केलं, सेम लो क्रिएट केला. आणि सेम लो क्रिएट करून मार्केटने काय केलं, मागचा जो आपला लोअर आहे होता याला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर काय प्रश्न आहे का, म्यूट करा स्वतःला, नका करू, डिस्टर्ब होतं. तर इथं काय केलं, मार्केटने मागच्या आपल्या लोअर हायला ब्रेक केला आणि मार्केट अप ट्रेंडकडे जायला सुरुवात झाली. ज्या ज्या वेळेस, थोडक्यात आपण ह्याला काय म्हणतोय, एक चांगला आपण ह्याला रेजिस्टन्स म्हणतोय.
ज्यावेळेस हा रेजिस्टन्स ब्रेक होतो त्यानंतर मार्केटमध्ये बाईंगचा प्रेशर हा वाढत असतो आणि तिथून मग मार्केट वर जाण्याची शक्यता असते. सेम इथं सुद्धा हा डबल बॉटम तयार झालाय. मार्केटने काय केलं, इथं एक लो तयार केला, त्यानंतर हा एक लोअर हाय होता, त्यानंतर मार्केटनी सेम लो तयार केला आणि मागचा जो आपला लोअर हाय होता त्याला मार्केटनी ब्रेक केलं आणि त्यानंतर सेम इथं बी तीच कंडिशन की जो ही असतो आपला सपोर्ट असतो आपलं सॉरी इथं रेजिस्टन्सचं आपण उदाहरण पाहतोय. रेजिस्टन्स असतो, जो रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर पुढे जाऊन सपोर्टचं काम करतो. सेम इथं हा रेजिस्टन्स ब्रेक झाला, मार्केट इथं सपोर्ट घ्यायला आलं. इथं व्यवस्थित जर पाहिलं इथं पहा, इथं तुमची हॅमर कॅन्डल तयार झाली आहे बरोबर. तुम्ही हॅमर कॅन्डलवर सुद्धा ट्रेड करू शकता. ओके, इथं बी सेम. आता इथं थोडं खाली गेले जास्त, पण ठीक आहे, काय हरकत नाही. दुसरं आपण उदाहरण पाहू. आता हा आहे डबल टॉप बरोबर. मार्केटने काय केले, हायर हाय करत मार्केट वरती आले बरोबर. हा एक तुमचा हायर हाय तयार झाला, त्यानंतर मार्केटने काय केलं, हा एक लोअर हाय तयार केला, आपलं सॉरी हायर लो तयार केला. त्यानंतर मार्केटने काय केलं, सेम हाय तयार केला आणि नंतर मार्केटने काय केलं, आपल्या मागच्या लोला ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मार्केट मग डाऊन साईडला जायला सुरुवात झाली. ओके, ओके. आता हा सुद्धा एक डबल टॉप आहे. इथं काय झालंय, मार्केट हा लो, हा हाय, हा लोअर हाय, हा हायर हाय. त्यानंतर मार्केटने काय केलं, एक परत लोअर हाय तयार केला, पण तिथून पुढं मार्केटने सेम हाय तयार केला आणि मार्केटने मागच्या आपल्या लोअर हायला ब्रेक केलं आणि त्यानंतर मार्केट डाऊन साईडला जायला सुरुवात झाली. इथं पाहू शकता मार्केट काय केलं होतं, ह्या लेवलवरून खाली गेलं होतं. म्हणजे ही जी लेवल होती ही कशाचं काम करत होती, सपोर्टचं काम करत होती. त्यानंतर मार्केटने हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर हे जे वरती कॅन्डल आलेले आहेत, ठीक आहे, आता इथंपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर हे उदाहरण एक्झाम्पल असू शकत नाही, पण एक धरून चाललं जर ही जर इथपर्यंत आली आणि इथं जर तुम्हाला सुंदर अशी बेरीज कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसली तर तुम्ही सेलिंग साईडचा ट्रेड घेऊ शकता. तर ह्या गोष्टीमध्ये आपण स्टॉप लॉस कुठं कुठं तयार होतात ह्या गोष्टी आता पाहूयात. आता मार्केट असं वरती आलेलं आहे, त्यानंतर त्यांनी एक सेम हाय तयार केलेला आहे आणि मागचा जो हा हायर लो होता त्याला मार्केटनी ब्रेक केलेला आहे. आता आपण ह्याला सपोर्ट म्हणून असं ह्याला मार्क केले बरोबर. मार्क केल्यानंतर मार्केटने काय केलं, ह्याला ब्रेक केलं. त्यानंतर सपोर्ट हा रेजिस्टन्स बनत असतो, त्यामुळे मार्केट इथं ह्या लेवलला आलं, रेजिस्टन्स घेतलं आणि मार्केटनी परत खालच्या साईडला जायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या घडीला दोन प्रकारचे ट्रेडर असतात जे की इथं रिटेस्टला एंट्री घेतात. काही लोक इथं कॅन्डल क्लोजिंग झाली की एंट्री घेतात. तर ह्या सर्वांचे स्टॉप लॉस कुठं असणार आहेत, ही एक लेवल आणि ही एक लेवल, आधीमध्ये काहींचे असू शकतात, पण ह्या लेवलला आणि ह्या लेवलला मार्केटचे बऱ्यापैकी स्टॉप लॉस हे असतात. ओके, आता हे डबल टॉपचं पाहिलं, आता डबल बॉटमचं पाहूया. आता इथं काय मार्केटने काय केलंय, लोअर हाय लोअर लो करत मार्केट डाऊन साईडला फॉल करत आहे, म्हणजे हे डाऊन ट्रेंड आहे. त्यानंतर इथं काय केलं, मार्केटने एक लोअर लो तयार केला, त्यानंतर हा एक हायर लो तयार केला आणि त्यानंतर मार्केटने सेम लो तयार केलं आणि जो आपला मागचा लोअर हाय पॉइंट होता त्याला मार्केटने ब्रेक केलं. ब्रेक केल्यानंतर मार्केट काय करणार, ब्रेक केल्यानंतर इथं एकदा सपोर्ट घेणार. आता हे रेजिस्टन्सचं काम करत होता ना, हे आपण जे ड्रॉ केले हा एक रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर मार्केट ह्या लेवलला सपोर्ट घेऊ शकतं आणि मग इथून मार्केट वर जाण्याची शक्यता असते. आता काही लोक डायरेक्ट ब्रेक झाल्यावर ट्रेड घेतात, काही लोक
ही जी सपोर्ट घ्यायला मार्केट इन रिटेस्टला त्यावेळेस काही लोक ट्रेड घेत असतात, तर त्यावेळेस त्यांचे स्टॉप लॉस हे इथं असतात, त्यांच्या आधीमध्ये असू शकतात. म्हणजे ह्या पॅटर्नला काय होतं बऱ्यापैकी डब्ल्यू पॅटर्न ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये बायर्स येतात. ज्यांनी 10 रुपयाला बाईंग केलंय तो स्टॉप लॉस 8 रुपये 5 रुपये असा चालू प्राईसच्या खाली लावत असतो ज्यांनी बाय केलाय त्यांनी. सेलर्स कुठं स्टॉप लॉस लावत असतो, ज्यांनी 10 रुपयाला सेल केले तो कुठं स्टॉप लॉस लावणार 12ला 14ला 15ला 20ला. म्हणजे मार्केटच्या अप साईडला त्यांचे स्टॉप लॉस असतात. ओके, एवढं लक्षात आलं. डबल टॉप डबल बॉटम कळाला नाही असं कोणाला आहे का? कोणाला काय प्रश्न आहे का? आता इथं पहा, इथे एक बाबा तुमचा डबल टॉप हा पॅटर्न तयार झालाय. आता ही मार्केटने डायरेक्ट ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केलं तर इथं तुमची एंट्री राहते, इथं तुमचा स्टॉप लॉस हा राहत असतो. हा म्हणजे बऱ्यापैकी ही पूर्ण जो चार्टमध्ये दाखवलेला आहे की इथून मार्केट ज्यावेळेस खाली फॉल होणार आहे तुमची एंट्री इथं कुठेही असू दे, बऱ्यापैकी स्टॉप लॉस हे हा जो मागचा स्विंग आहे का ह्याच्या हायला असतं बऱ्यापैकी. आणि हा तुमचा डबल बॉटम आहे ह्याचं बी सेम असतं की हा जो मागचा जो तुमचा लो आहे त्या लोच्या खाली तुमचे स्टॉप लॉस हे असतात. इथं मी उदाहरणे बी आपण दिलेली. आता इथं तुमचा स्टॉप लॉस आहे. आता हे काय डबल बॉटम आहे, ब्रेक झालं डायरेक्ट एंट्री घेतली, काहींनी एंट्री इथं रिटेस्टला सुद्धा घेतलेली असू शकते. किंवा इथं व्यवस्थित जर पाहिलं इथं तुमचं बेरिश हरामी पॅटर्न बुलिश हरामी पॅटर्न तयार झालेला आहे आणि हे एक रेजिस्टन्सचं बी काम करत असतं. मार्केट इथून वर जाण्याची शक्यता असते, तर मार्केटचा खाली इथं तुमचा स्टॉप लॉस हा असतो. सेम इथं बी तसंच स्टॉप लॉस हा ह्या पूर्ण एम पॅटर्न डबल बॉटम पॅटर्नच्या खाली लोला आहे, इथं तुमची एंट्री आहे. तर इथं पहा हा तुमचा डबल बॉटम पॅटर्न आहे, हा ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर काही लोक इथं एंट्री घेतात. काही लोकांनी काय केलं असेल, इथं बाबा सुंदर हॅमर कॅन्डल दिसते, या हॅमर कॅन्डलला ड्रॉ केलं असतं, ह्याच्या खाली स्टॉप लॉस लावला असता आणि ज्यावेळेस ज्या कॅन्डलनी या हायच्या वरती क्लोजिंग दिले म्हणजे ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला तुमची एंट्री असते, इथून मग मार्केट वर जाण्याची मार्केटने तयारी केली असते. आता इथं एंट्री घेणारी ही थोडी जरा चांगली ॲडव्हान्स शिकलेली लोक असतात. ह्याच्यात काय होतं, इथं ज्यांनी एंट्री घेतली आहे त्याचा इथं स्टॉप लॉस आहे, तर हा स्टॉप लॉस खूप मोठा आहे बरोबर. पण ज्यांनी इथं एंट्री घेतलेली आहे ह्यांचा स्टॉप लॉस हा खूप बारीक आहे आणि मार्केटचे चांगली ते मुवमेंट कॅप्चर करू शकत असतात. तर मार्केट त्यांच्या साईडने चांगलं व्यवस्थित जात असतं. इथं बी सेम तसंच आहे, इथं डायरेक्ट एंट्री. आता काय नाही, रिटेस्टला ज्यांनी स्मार्ट एंट्री घेतली असेल त्यांचे स्टॉप लॉस बी तुमच्या लक्षात आले असतील. आणि बऱ्यापैकी हा जो मागचा स्विंग आहे ह्याच्यावरती बऱ्यापैकी लोकांचे स्टॉप लॉस हे असतात. ओके, ह्याच्यात काय कोणाला डाऊट? सीताराम, दत्तात्रय, शशिकांत, प्रशांत? नाही सर, नाही डाऊट. ओके, तर तुमच्याला काही ना प्रश्न पडला असेल मग स्टॉप लॉस का आम्हाला शिकवताय ते आपण पुढं गोष्ट पाहणार आहे. त्यानंतर आता आपला दुसरा पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर. ओके, तर हेड अँड शोल्डर म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हा हेड आहे आणि हे आपले शोल्डर म्हणजे खांदे. म्हणजे हे डोकं आहे आणि हे दोन खांदे आहे. म्हणजे तो दिसायला हेड अँड शोल्डर सारखा दिसतो म्हणून फक्त त्याला हेड अँड शोल्डर म्हणत असतात. आता हेड अँड शोल्डर पॅटर्न ज्यावेळेस ब्रेक होतो त्यानंतर मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता असते. आता मार्केट पहा, ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे ही एक सपोर्टचं काम करते. मार्केट काय करते, त्या लाईनीच्या जवळ आल्यावर अप साईडला मुवमेंट करते. त्यामुळं इथं बायर्स हे ॲक्टिव्ह आहेत, त्यामुळं ह्या पॉईंटला आपण सपोर्ट म्हणतो.
ओके. त्यानंतर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर काय आहे, मार्केट काय करते, ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे इथून मार्केट खाली फॉल करते, त्यामुळे ही एक रेजिस्टन्स आहे. बरोबर. सपोर्ट ब्रेक झाल्यावर सेल करायचं असतं आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर बाय करायचं असतं, असं आपल्याला म्हणजे बऱ्यापैकी रिटेलर लोक असं करत असतात. आता इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न पहा. हा पहिला शोल्डर, हे हेड आणि हा सेकंड शोल्डर. इथून मार्केट काय करते, अप साईडला मुवमेंट करते, म्हणून ही एक आपल्यासाठी सपोर्ट आहे. सपोर्ट ब्रेक झाला मार्केट डाऊन साईडला जाण्याची शक्यता असते. इथं बी पहा मार्केटने इथं एक शोल्डर तयार केला, हे एक हेड, परत हा एक शोल्डर. त्यानंतर मार्केट वेळोवेळी ही जी सपोर्ट लाईन होती ह्याला सपोर्ट घेत होतं. त्यानंतर मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला आणि मार्केट डाऊन साईडला जायला सुरुवात झाली. आता इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. इथं काय झाले, हेड अँड शोल्डरच फक्त हा उलटा आहे. बरोबर. इथं काय झालं, मार्केट ही जी लेवल आहे इथून काय करते, मार्केट डाऊन साईडला फॉल करते, म्हणजे ही एक मार्केट इथं रेजिस्टन्स घेते. रेजिस्टन्स लेवलला कोण असतात, सेलर्स असतात. आणि ज्यावेळेस रेजिस्टन्स ब्रेक होतो त्यामध्ये मार्केटमध्ये बऱ्यापैकी हे बाहेर्स आलेले असतात आणि मार्केट अप साईडला जाण्याची शक्यता असते. ओके. आता हा थोडा तिरका आहे हेड अँड शोल्डर. आता असंही हेड अँड शोल्डर असतो. थोडक्यात आता एक मध्ये फिल्म आली होती काय, पुष्पा. ते पुष्पाचा एक खांदा कसा वाकडा आहे त्या टाईपचा, याला पुष्पा पॅटर्न सुद्धा बऱ्यापैकी काही युट्यूबर्स म्हणत असतात. आपण याला हेड अँड शोल्डर या हिशोबाने पाहून चालू. आता इथं हॉरिझॉन्टली आपला सपोर्ट नाही, मग ही काय थोडक्यात एक ट्रेंड लाईन आहे. बरोबर. ट्रेंड लाईन सुद्धा हे सपोर्टचं काम करत असते, हे तर आपण मागं शिकलेलो. आता इथून काय करते, मार्केट अप साईडला मुवमेंट देते. बरोबर. म्हणजे सपोर्टच्या ठिकाणी बायर्स असतात आणि बायर्स ज्यावेळेस मार्केट ह्या सपोर्टला ब्रेक करणार आहे त्यानंतर मार्केटमधले बायर्स कमी होणार आहे आणि सेलर्स वाढणार आहे. मार्केट हे डाऊन साईडला फॉल करणार आहे. आता हा एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. हा पहिला शोल्डर, हे हेड ना उलटा शोल्डर. इन्व्हर्टेड म्हणजे उलटा. त्यानंतर ही जी लाईन जी आहे हे कशाचं काम करते, रेजिस्टन्स. इथून मार्केटने फॉल केला परत इथून फॉल केला, म्हणजे त्या लेवलला बऱ्यापैकी पर्टिक्युलर सेलर उपलब्ध आहेत. पण ज्या वेळेस रेजिस्टन्स ब्रेक होणार आहे त्यावेळेस ते सेलर पूर्णतः संपणार आहे, बायर जिंकणार आहे, तिथून मग मार्केट अप साईडला जाण्याची शक्यताही असते. आता ह्याच्यात आपण ट्रेड कसा करायचा असतो, ट्रेड म्हणजे बऱ्यापैकी लोक जे करतात ते सांगतो, आपल्याला लगेच काय त्याच्यावर ट्रेड करायचा नाही. आता मार्केटने काय केलं, आता इथं तुम्हाला हेड अँड शोल्डर स्पष्ट दिसतच आहे. आता ही लाईन तिरकी आहे म्हणजे ट्रेंड लाईन आहे. त्यानंतर ब्रेक झालं इथं एंट्री, आणि हा मागचा जो तुमचा शोल्डर आहे त्याच्यावरती तुमचा स्टॉप लॉस असतो, काहींचा ह्याच्यावरती सुद्धा असतो. आता इथं बघा, हा एक तुमचा हेड अँड शोल्डर आहे. हा फर्स्ट शोल्डर, हा हेड, हा शोल्डर, आणि परत मार्केटने इथं फॉल केला. आता इथं ह्या गोष्टी सोडून द्या, इथून मार्केट वरती गेलं तो भाग वेगळा आला, पण इथून मग तुमचा स्टॉप लॉस हा ह्याच्यावरती असणार. जर तुम्ही इथं एंट्री गेली असती तर बऱ्यापैकी स्टॉप लॉस गेला नसता आणि मार्केट डाऊन साईडला फॉल केलेला आहे. इथं बी सेम. आता हा उलटा हेड अँड शोल्डर आहे, इन्व्हर्टेड याला म्हणतो आपण. ही जी लेवल आहे इथून मार्केट म्हणजे हा पहिला तुमचा शोल्डर, हा हेड आणि हा परत शोल्डर. ज्यावेळेस मार्केटनी म्हणजे ही जी लाईन आहे ही कशाचं काम करते, रेजिस्टन्सचं. कारण इथून मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर येतोय. ज्यावेळेस हा रेजिस्टन्स ब्रेक होणार आहे इथून मग मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. आता इथं पाहू शकता मार्केटने काय केले, ह्या रेजिस्टन्सला ब्रेक केले. रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर तो पुढे सपोर्टचं काम करत असतो. तर इथं पाहू शकता मार्केट इथं सपोर्टला आले. बरोबर. ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डलस्टिक पॅटर्न इथे एक तयार झालेलं आहे, त्याचं नाव आहे बुलिश हरामी. बरोबर. बुलिश हरामी तयार झाल्यानंतर सेम आपल्या ज्या कंडिशन आहेत त्यानुसार आपली इथे एंट्री झाली असती, स्टॉप लॉस इथं आला असता, इथून मग मार्केट वर जाण्याची शक्यता.
दुसरं ज्यांनी बाबा डायरेक्ट इथं एंट्री केली असती यांचा स्टॉप लॉस हा लास्ट जो शोल्डर तयार केलाय त्याच्यावरती असतात. काहींचं ओके, काहींचा स्टॉप लॉस हा जो हेड आहे या हेडच्या सुद्धा खाली असतो. थोडक्यात मी ड्रॉ करून इथं दाखवतो. आता हा तुमचा पहिला शोल्डर आहे, हा हेड आहे आणि हा सेकंड शोल्डर आहे. बरोबर, इथं मार्केट काय करतंय, सपोर्ट घेते. बरोबर, सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर मार्केट हा जो सपोर्ट आहे रेजिस्टन्सचा काम करणार आहे. हा इथं मार्केट ज्यावेळेस रेजिस्टन्स घ्यायला येईल त्यावेळेस सुद्धा इथं नवीन आपण नाही का बेरिश पॅटर्न पाहून काही लोक ट्रेड करायला येतात ते सुद्धा इथं ट्रेड करणार आहे. तर ह्या सिच्युएशनला मार्केटमध्ये स्टॉप लॉस कुठं राहणार आहे, इथे, इथे, काहींचे इथे, आधीमध्येही असू शकतात. बरोबर, इथून मग मार्केट खाली जाण्याची शक्यता आहे. ह्याच्यावरती तुमचे बऱ्यापैकी रिटेलर लोकांचे स्टॉप लॉस हे असतात. आता हा तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर. बरोबर, इथं काय झाले, मार्केट ह्या ठिकाणावनी रेजिस्टन्स घेत होतं, त्यानंतर मार्केटने रेजिस्टन्स ब्रेक केला. रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर तो सपोर्टचं काम करतो. इथं मार्केट सपोर्टला आलं आणि मार्केट वर जाण्याची शक्यता आहे. तर ह्या घडीला तुमचे इथे स्टॉप लॉस असतात, इथे स्टॉप लॉस असतात, इथेही स्टॉप लॉस असतात, आधीमध्ये असू शकतात. पण या सिच्युएशनला मार्केटच्या खाली तुमचे स्टॉप लॉस हे असणार आहे. इथं सुद्धा कितीतरी लोक ज्यावेळेस इथं येतं मार्केट सपोर्ट घ्यायला त्यावेळेस कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून ट्रेड हे बऱ्यापैकी लोक करत असतात. ओके, ह्याच्यात काय कुणाला डाऊट, कुणाला काय प्रश्न आहेत का? दत्तात्रय, प्रशांत, वांगी, सीताराम, वर्षा, काय डाऊट आहे का? नो सर. ओके ओके, आता एक प्रश्न जर तुम्हाला पडला असेल ना की बाबा तुम्ही ह्याच्यावर ट्रेड कसं करायचं ते न शिकवता स्टॉप लॉसच काय शिकवता, कुणाला पडला का प्रश्न? नाही पडला कुणाला प्रश्न? हॅलो, प्रश्न नाही पडला कुणाला? एंट्री शिकवायचं सोडून सर स्टॉप लॉस कसे काय शिकवायला लागलेत? प्रश्न नाही का पडला कुणाला? दत्तात्रय, तुम्हाला तरी पडला असेल ना? हो सर, प्रॉफिट पेक्षा लॉस, कमीत कमी लॉस महत्वाचा आहे. नाही 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 नाही, उद्याचा आपला सेशन तुम्ही व्यवस्थित जॉईन व्हा. तुम्हाला ह्याच्या मागची सगळी कारणं सांगतो. बरोबर, त्यात तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती, आपली स्ट्रॅटजी. आता तुम्ही मागच्या याला होता आणि पहिल्या दिवशी मी बऱ्यापैकी लोकांना सांगितली होती आणि ग्रुपला सुद्धा मी टाकलेलं होतं. मी परत सुद्धा ती गोष्ट टाकन. आपण काय करत असतो, अप ट्रेंडमध्ये रेजिस्टन्स ब्रेक झाल्यावर बऱ्यापैकी लोक हे बाय साईडला जात असतात. बरोबर, पण आपण त्याच्या उलटं सांगत असतो की बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला म्हणजे हे जे मी तुम्हाला आत्तापर्यंत शिकवलं हे सगळं तुम्हाला यूट्यूबला फ्रीमध्ये कुठं बी कुणीही शिकवायला मिळून जाईल. पण ह्या गोष्टी खऱ्याच वर करतात का हो? नाही करत. ते आपण उद्या तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. आणि खरं मार्केटचं चार्ट रीडिंग हे कसं करायचं असतं
ही सुद्धा गोष्ट उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके. स्टॉप लॉस जर असेल म्हणजे बऱ्यापैकी बघा स्टॉप लॉस जे आहेत कितीतरी लोकांचे हे स्टॉप लॉस हे सारखे जात असतात. म्हणजे तुम्ही जे लॉस करतात का हे तुमचे स्टॉप लॉसमुळे लॉस होत असतात, बरोबर का. मग स्टॉप लॉस बऱ्यापैकी मार्केटमध्ये काय केलं जातं, एंट्री ह्या आत्तापर्यंत जे मी शिकवलं ह्याच्यानुसार मार्केटमध्ये बऱ्यापैकी लोक स्ट्रगल करून एंट्री करण्याचा प्रयत्न करत असतात, एंट्री करत असतात. पण मार्केट काय करत असतं, त्यांच्या साईडनी न जाता त्यांच्या विरुद्ध साईडने जाऊन त्यांचे स्टॉप लॉस हे हिट करत असतं. तर हीच स्टॉप लॉस हिट करण्याची जी गोष्ट आहे त्याकरता तुम्हाला ती एक व्यवस्थित मी शिकवणार आहे की स्टॉप लॉस कसा का जातो मार्केटमध्ये आणि मार्केटला आपण व्यवस्थित रीड कसं करायचं आहे. की आत्तापर्यंत ही असली रीडिंगची कन्सेप्ट तुम्हाला कोणी शिकवली नसेल. ही गोष्ट तुम्हाला उद्या मी चार्टवर दाखवून देणार आहे की आत्तापर्यंत जे शिकवलं ते खरंच वर्क करतं का. तर ती गोष्ट आपण उद्या पाहणार आहे. तर उद्या सर्वांनी वेळेवर जॉईन व्हायचं. अजून काय कोणाला डाऊट आहे असेल तर विचारू शकता. आजच्या पुरतं एवढंच आहे. बाकी मग आपण 2-3 चार्ट पॅटर्न उद्या शिकणार आहे. सर उद्या संडेचा क्लास बंद आहे ना? हा सॉरी संडे नाही, मंडेला घेणार आहे आपण. ओके ओके सर. हा मंडेला घेणार आहे. काय सर्वांनी लक्षात ठेवा, संडेला नाही, संडेला सुट्टी राहते, मंडेला घेणार आहे आपण. सर ते रेकॉर्डिंग ग्रुपला टाका ना, म्हणजे कसं पाहता येईल. काय केलं यूट्यूबला मी अपलोड केली आहे एक कालची. ह्याच्या मागचं थोडं काय झालं होतं, माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळं माईकची सेटिंग त्या रेकॉर्डिंगच्या ॲपमध्ये चेंज झाल्यामुळं रेकॉर्डिंग झालेली आहे पण माझा व्हॉइसच आलेला नाही. त्यामुळं ते नाही, पण कालचं आणि आजचं तुम्हाला मिळून जाईल. ओके. आणि सर ते युट्यूबची लिंक शेअर करा ना. काय म्हणले? युट्यूबची लिंक शेअर करा ना. हा ते मी टाकन. काय करतो, काय नावाने सर? काय म्हणले? युट्यूबचं चॅनल म्हणलं नाव काय नावाने? लिंक तुम्हाला पाठवतो, तुम्ही फॉलो करून सबस्क्राईब करून ठेवा. त्यावर तुम्हाला बाकीचे सुद्धा व्हिडिओ मिळत राहणार आहे. ओके ओके. हा मी बऱ्यापैकी मागचे सुद्धा व्हिडिओ आहेत त्यात पूर्ण प्राइस ऍक्शन शिकवलेलं आहे. इंडियन मार्केट करता मी शिकवलेलं आहे. त्याच्यात जुने व्हिडिओ असतील माझ्यामध्ये 2022 मधले असतील व्हिडिओ, त्या सुद्धा तुम्ही पाहिजे तर पाहू शकता. ओके बस. आणि एक मला विचारायचं होतं, हा विचार. जे आपले जे कॅन्डल असतात ना या इंडियन मार्केटमध्ये आणि फॉरेक्स मध्ये सेम असतात का? हॅमर, ते मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार वगैरे सगळं मुळात आहे सेमच ना, असतं? हे जे तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकवल्यात ना, हा हे फॉरेक्स मार्केटमध्ये इंडियन मार्केटमध्ये बऱ्यापैकी लोकांना आता शिकवायला म्हणजे बऱ्यापैकी आता जुन्या गोष्टी झाल्या, बऱ्यापैकी लोक हे शिकवतात मार्केटमध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न. कॅन्डलस्टिक पॅटर्नला कोणताही चार्ट असू द्या तुमचं, मग इंडियन मार्केट असू द्या, तुमचं ते फॉरेक्स मार्केट असू द्या, क्रिप्टो असू द्या, कमोडिटी असू द्या, नाही तर अजून कुठलं तरी स्टॉक एक्सचेंज असू द्या इतर देशात, इथं या सगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न या शिकवल्या जातात आणि ह्या वर्क करतातही. आणि नाही करत ते सुद्धा आपण तुम्हाला उद्या शिकवणार आहे. म्हणजे वर्क करतात पण त्याचं लोकेशन कुठं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला मी शिकवणार आहे. बरं, ठीक आहे. ओके ओके. अजून काय कोणाला डाऊट? सर ते आपल्या स्ट्रॅटजीचा व्हिडिओ अपलोड आहे का त्या युट्यूब चॅनलला? नाही. ओके सर. ओके. हा चालेल. मग आजच्या पुरतं थांबायचं आज मग. ओके सर. ओके. गुड नाईट सर्वांना. मग सोमवारी सर्वांनी वेळेवर जॉईन व्हा.